कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. आधिवंदन देवा तुला, आधिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आधिवंदन देवा तुला, आधिवंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा स्तवनाला. किती आळवू मी देवा तुला, किती आळवू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाची तारणारा, ख्रिस्त येशू हाची तारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा. ख्रिस्तात सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी वर्षा बिजापूरकर आपले स्वागत करत आहे. सदर मनन हे ब्रदर स्टॅनली लिखित दैनंदिन अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे पिता जाणतो. आजच्या मननासाठी शास्त्रवाचन आहे लूक 18 अध्याय 9 ते 14 वचने. आजचे वचन आहे, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मत्तई 7:7. आपण प्रार्थनेवरील चिंतन चालू ठेवू. मत्तई 5 अध्याय 44 वचन. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर आपण देवाची आज्ञा पाळतो तर जीवन आनंदमय बनते, नाहीतर ते कष्टमय होईल. ख्रिस्ताची आज्ञा अवास्तव किंवा अशक्य कोटीतील नसते. आपल्या विरुद्ध वागणाऱ्या व कट रचणाऱ्याविषयी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ख्रिस्ताच्या प्रीतीने आपण भारावून जातो आणि आपण त्याच्यावर तशीच प्रीती करतो. परमेश्वर आपल्याला हेतुपुरस्सर दुष्ट लोकांच्या सानिध्यात ठेवतो. हा आपल्या शिस्तीचा भाग आहे. शत्रुत्व व गैरसमज यांच्या संगतीत राहून प्रार्थना करीत असता देवाची कृपा आपल्याला प्राप्त होते. मत्तई 6 अध्याय 5 व 6 वचन. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रार्थना ही आपल्या आध्यात्मिक शिस्तीचा देखावा होऊ शकते. परुषी स्वतः रोज किती तास प्रार्थना करतात हे लोकांना दाखवत. लोकांना प्रभावित केल्याने पारितोषिक मिळत नाही. प्रार्थना ही दाखवण्यासाठी नसते. प्रार्थनेचे गूढ हे गुप्त ठिकाणी प्रार्थना करण्यात आहे. जर आपण एखाद्या शांत ठिकाणी प्रार्थनेला गेलो नाही तर पवित्र आत्म्याचा सौम्य आवाज गजबजाटाच्या ठिकाणी ऐकायला मिळणार नाही. मत्तई 6 अध्याय 7 व 8 वचने. तुम्ही प्रार्थना करता
तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. हे लहान मुलाने आपल्या भावना वडिलांकडे व्यक्त करण्यासारखे आहे. साधी प्रार्थना ही शुद्ध असते. लक्षात असू द्या की जकातदार म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. लूक 18:13. पित्याला मुलांच्या गरजा माहीत असतात, पण मुलाने त्या पित्याकडे मागितल्यास पित्याला आनंद होतो. त्यामुळे हे नातेसंबंध अधिक जिव्हाळ्याचे होतात. आईला बाळाला दूध पाजायचे हे माहीत असते, पण जेव्हा बाळ भुकेने रडते तेव्हा तिची ममता उद्दीपित होते. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. होता प्रार्थना विश्वासे, येते अंतकरणा हसे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या प्रेमळ पवित्र प्रभू, आजच्या या मननाबद्दल मी तुला खूप धन्यवाद देते. पवित्र पित्या, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. या तुझ्या अभिवचनाबद्दल तुझे आभार मानते. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही सदैव प्रार्थना करावी, सर्वांसाठी करावी, एखाद्या ढोंग्याप्रमाणे नव्हे, तर गुप्तदर्शी पिता मला पाहत आहे म्हणून करावी. तसेच लीन व नम्र अंतकरणाने तुझ्याजवळ मागावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये मागते. आमेन.